आज काय झाडं लावण्याची आमची मोहीम चालू झाली. तर झाडं लावण्याच्यामध्ये मस्तपैकी मग मला बी ऑफिसून येताना मस्तपैकी एक कोरफडीचं रोप भेटलं म्हणून ते त्याचं. आणि बघा आता कुंडीत मस्त माती टाकली आणि पाणी टाकायला लागलं. उन्हाळा चालू झाल्यामुळे कितीही पाणी टाकलं तर ती माती शोषूनच घेत होती आणि वास तर इतका घमघमाट सुटला होता की सांगूच नका. असं वाटत होतं की मस्त खाऊनच घ्यावं की काय. पण वास तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आवडतो. मग त्यात पाणी टाकून घेतल्यानंतर मी मस्तपैकी छोटीशी कोरफडीचं रोप भेटलं होतं मला, ते मी लावलं त्याच्यामध्ये. ते लावलं नाही तर आमच्या दादूचं चालू झालं पिलूचं आमच्या, की नाही मग मलाही झाड लावायचे, मलाही झाड लावायचे. त्याचं 2-4 दिवस झालं खूप चालू होतं की मला लावायचे. त्यांनी कांदे लपवून ठेवले होते का त्या कांद्यांना छोटे छोटे रोप आले होते म्हणून त्यांनी घेतली दुसरी कुंडीमध्ये आणि त्याची चालू झाली मोहीम. त्याच्यामध्ये कधी लाभता येणार ना करता येणार पण चालूच त्याचं, मला असं करायचं मला तसं करायचं. त्याला म्हटलं अरे त्याचं रोप लावलं जातं. नाही नाही म्हटलं मला हेच लावून बघायचं की कसं होतं कसं. साहेबांनी आमचे एक म्हणता असे 4 कांदे लावून घेतले. 4 कांद्यांना मस्तपैकी पाणी वगैरे चालूच होतं त्यांचं त्यानं. बघा आता ह्या कांद्यांना असं दाबू घेतो आहे, मस्त खड्डा करून घेतो आहे. एक म्हणता तेव्हा आणखीन चालूच होतं त्याचं. आणि त्याच्या गप्पा गोष्टी अशा चालू होती की मी कांदे लावणार, त्याची भाजी करणार, तो खाणार. म्हणजे सांगणं असं असतं की मुलांना की आता नाही, उद्या, उद्या नाही, परवा म्हणता मुलं स्वतःच आता शेतकऱ्यासारखं करायला लागले. आमच्या बाबांनी लावली आता शेतामध्ये त्याच्या मस्तपैकी 4 कांद्याची रोपं लावली. आता बघूयात त्याचे कांद्याची रोपं कशी होतात आणि कशी नाही. कांद्याची रोपं लावल्यानंतर मस्त साहेबांनी आमचं पाणी वगैरे घातलं. पाणी 1 मग म्हणता 2 मग पाणी घालून घेतलं. आणि हाताने घालता त्यांचं साहेबांचं चालू होतं की किती घालायचं आणि किती नाही. ह्यांना किती सांगितलं तर ऐकायला तयारच नव्हते. मस्त त्यांनी कांद्याला एवढं मोठं पाणी घालून घेतलं आणि छान असे कांदे टवटवीत झाले आमचे. बघा कांद्याचं झालं. आता त्याचं म्हणणं मम्मा माझं रोप पहिलं येते की तुझं रोप पहिलं येतं. म्हटलं बाबा दोघाचं येईल. एवढं करून थकले होते साहेब. मग चालू होतं आम्हाला बोर्नविटा पाहिजे. त्यांना करून दिला मग बोर्नविटा. आणि मी आणली होती आज कढई लोखंडाची. म्हटलं चला तुम्हालाही दाखवा लोखंडाची कढई. इतकी छान कढई भेटली होती. मस्त एक गोल आहे म्हणा पण छान जाड अशी कढई होती. अशा कढईला बघून इतकं छान वाटायला लागलं होतं. पहिल्याच्या काळामध्ये कसं लोखंडाच्याच कढया वापरायच्या आणि उलटं ॲल्युमिनियमची कढई आहे खूप महाग, पण लोखंडाची कढई स्वस्त आणि मस्त. पण इतकी सुंदर अशी कढई आहे. भेटूया नेक्स्ट.